अनिका, ओ गॉड, आता ही का कॉल करते? हॅलो हॅलो नयनतारा आंटी, मी बोलते अनिका. कशा आहात तुम्ही? हां, नाईसच असाल ॲज ऑलवेज. मी काय म्हणते, रिश कुठे आहे? त्याचा फोन नाही लागत आहे. बाहेर गेलाय का कुठे तो? हो, ऋषी बाहेर गेलाय आणि कुठे गेलाय हे मला माहिती नाही. व्हॉट? असं कसं? कुठे गेलाय? हो गॉड. ठीक आहे, तो आला ना की त्याला एकदा मला कॉल बॅक करायला सांगा प्लीज. अर्जंट होतं प्लीज. बाय, टेक केअर. ऋषी असा का वागतोय? कुठे गेलाय? मला आता खरंच खूप काळजी वाटायला लागली आहे. काय करू? आईंना सांगून टाकू का ऋषी कुठे येते? आईला जर का तुझ्याकडून कळलं ऋषी कुठे गेलाय तर तुला माहेरी पाठवून देईन आणि या वेळेला कायमच. कळलं? गॉड, मी आता काय करू? त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येण्याच्या आत मला त्याला शोधावं लागेल. अनिका, एका दिवसात कुणाच्या आयुष्यात कोणी येऊ शकतं का? अशी मजा आहे का? जादू चालली आहे? मला रिस्क नाही घ्यायची आहे मॉम. अगं कशाला टेन्शन घेते? एक काम करूया, तुझी ग्रॅनी आजी आली की तिला सांगूया रिशला शोधायला. होऊन जाईल तुझं काम. ग्रॅनी आजी असा प्रकार माझ्या आयुष्यात होता ना, हे मी विसरूनच गेले. ज्या प्रकारे ती गायब झाली ना, असं वाटतं तिच्या फोटोवर असा हारच चढवावा लागणार आहे. ए, तोंडाला येईल ते बोलतेस? आणि राहिला प्रश्न माझ्या आईचा, तर ती येणार, नक्की येणार. तू बघच, मग बोल माझ्याशी. डेल्युलू. कमळे, हे काय झालं की नाही? आधी सगळं कसलं भारी होतं. तू विद्यापीठात पहिली आलीस, त्यानंतर आपण गावाकडे आलतो. खरं इकडं आल्यावर काहीतरी तिसरंच झालं ग. म्हणजे आपला माणूस या जगातनं निघून गेल्यावर आपलं जगच बदलतं. मग कशातच मन लागत नाही. म्हणूनच मी कामात येळ घालायचं ठरवलं. ऋषी सर? काय? निंगे, अगं ऋषी सर आहेत तिकडं. कुठं? कमळे, अगं ते सुधा मावशीचं कामगार आहे ना व? अगं आत्ता बघितलं मी त्यासनी इथं. नाही ग कमळे, तुला भात झाला असेल. मलाच वास व्हायला लागलाय का खरंच ऋषी सर आहे? निंगे, अगं ते बघ ऋषी सर चाललेत. हे कमळे, तुझं काय चाललंय ग सारखं ऋषी सर? त्यांची गाडी कराडच्या पुढे बी गेली असेल आणि ऋषी सर दिसल्यात म्हणा. तुला काय ताप बी पाला नाही ना व? अयो कमळे, अगं खरंच तुला ताप आहे? बाई तू चल पहिलं घरला चल. अगं नाही, काय झालं? काय नाही, गप चल, नाहीतर उचलून नेईल तुला. चल गप, ते ठेव, चल. बापरे, गावातले लोक कसं काम करतात काय माहिती. अवघड आहे माझ्याच्याने. अय्यो, असं कसं ब्रेक लागला? बाजूला. अय्यो कमळे, अगं समोर बघ, पडशील. कमळे, अगं थांब कमळे. बाजूला. दिसत नाही का?
ऋषी सर तुम्ही केव्हा आलाय? सर तुम्ही तर मुंबईला गेला होता ना हो? आणि हे काय घातलंय तुम्ही? वैरण घेऊन तुम्ही शेतात होता ना हो? सर मी काय विचारालोय, शेतावर तुम्हीच होता ना हो? हो मीच होतो. अरे बापरे ऋषी भाऊ, अहो तुम्ही गेलता ना, परत कधी आला? वा, छान ऍक्टिंग केलीस. त्याला सगळं माहितीये, यानेच माझी राहण्याची आणि कामाची सोय केली. सर का आलाय तुम्ही परत? एक मिनिट, मी ड्युटीवर आहे आणि मी ड्युटीवर असताना फक्त ड्युटी करतो, कोणाशी काही बोलत नाही, तर माझी मालकीण चिडते. एक्सक्यूज मी. सायकलला काय झाले निंगे, कसं पडला तुम्ही? म्हणलं लागलं? काय चाललंय तुझं? ए आस्तीन के साप, तो शानपणा तुला कोणी करायला सांगितलेला? जरा थांबा, मी सांगतो तुम्हाला. कमळे, हे बघा तुम्ही काळजी नका करू, आणि सुरू काकीला पण जाऊन सांगा, मी रात्रीच त्यांना पळवून लावतो. आणि ते गेले नाहीत तर मी तुझ्याकडे बघतो. मावशे 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 मावशे, थांब 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 थांब. अरे अगं मावशे, हे घेऊन चाललीस वय ग? अगं मावशे, त्याचा रंग तरी बघ, कसलं गोरं गोमट पोरगा आहे. अगं भात खाणारा माणूस आहे तो. मग भात बी मिळेल की खायला? हा, आता त्यावर तूप बीप काय मिळायचं नाही तूप कशाला पाहिजे आम्हाला? तुम्हाला? आम्हाला म्हणजे त्याला ग. हे बघ, तू बीप काय घालू नको, चांगलं तिखट घाल. मी तर म्हणते 2-3 चमचे घाल चटणीचे. 2-3 चमचं? पोरगा मरेल की तिकटानं? अगं नाही ग, काय मरत बिरत नसते, खरं पळून तरी जायलाच पाहिजे. तू एक काम कर, आणखीन बचक भर मीठ घे आणि घाल त्याच्यात. अरे तुम्ही काय माझा कामगार पळवायला आला की काय? हे बघ मावशे, तसं बिन ती पोरगं लय कामाचं नाही. तू एक काम कर, त्याला गावातलं घालवायला आमची मदत कर. आम्ही तुला त्याच्यापेक्षा भारी आणि चांगला गडी आणून देतो. अगं मावशे, आता विचार करण्यात जास्त वेळ नको घालू. जा जा जा. ऐक. आय आय आय. हे घे रे जेवण. पोटभर जेव आणि लागलं तर घे. हा, थँक्यू. अरे वा, निघे आता बघ, ऋषी भाऊनी घास तोंडात घातला रे घातला, हेच मुंबईला पळून जातात. भांड्या, खरं लय काय व्हायचं नाही ना, नाही तर करायला गेलो मारुती आणि व्हायचं गणपती. पाणी पाणी. थँक्यू मावशी.